नमस्कार मंडळी. पारू या मालिकेत आजच्या भागात असं पाहायला मिळत आहे की इकडे प्रिया व प्रीतम यांचं जुळून देण्यासाठी आदित्य पारू यांचे जोरदार प्रयत्न सुरू असतात. काही करून तिच्या वडिलांना आणि भावाला इम्प्रेस करून त्यांच्याकडे प्रीतमसाठी हात मागायचा असं ठरवलेलं असतं आणि यासाठीच प्रियाही त्यांना मदत करत असते. यासाठी प्रीतम, पारू, आदित्य प्रियाच्या गावी नोकर बनून गेलेले असतात. मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की इकडे पारू पहाटे उठून तुळशीची पूजा करते आणि म्हणते की मी आज आदित्य सरांच्या नावाचं मंगळसूत्र घालून जगासमोर वावरते. हे खूप उत्तम आहे. हे आनंदाचे क्षण मला जगायला खूप आवडत आहे. त्यानंतर ती घरात जाते आणि आदित्यला जाग येते. आदित्य उठल्या उठल्या ब्रेकफास्टला काय आहे, मला खूप भूक लागली असं म्हणतो. तेव्हा पारू त्याला आठवण करून देते की आपण इकडे प्रियाच्या घरी आहोत, पण तरी मी तुमच्यासाठी काहीतरी बनवते. त्यानंतर पारू किचनमध्ये जाते तर तिकडे त्या मावशी असतात. त्या पारूला किचनची ओळख करून देतात. साहेबांना आल्याचा वासही आवडत नाही असं त्या मावशी पारूला सांगतात. मात्र पारू त्या मावशींना सांगतात की बाहेर खूप थंडावा आहे आणि साहेबांना खोकला पण झाला आहे, त्यामुळे असू दे. त्यानंतर पारू त्यांना चहा द्यायला जाते तर त्यांना पारूच्या हातचा चहा फार आवडतो आणि त्या तिचं कौतुक करतात. त्यानंतर इकडे दिवस उजळला तरी प्रीतम झोपलेला असतो. तेव्हा प्रियाचा भाऊ येऊन त्याला उठवतो आणि त्याला गोठा साफ करून घ्यायला सांगतो. तर इकडे आदित्य प्रीतम नसल्याने आदित्यच्या ऑफिसची कामाची सर्व जबाबदारी अहिल्यादेवींनी दिशावर सोपवलेली असते. त्यावेळी दामिनी तिथे येते आणि अहिल्यादेवींकडे न्याय मागत मला सुद्धा कामाची जबाबदारी द्यावी असं सांगते. अहिल्यादेवी दामिनीची परीक्षा घेताच ती भानावर येते आणि तिथून निघून जाते. तर इकडे प्रियाच्या वडिलांसह आदित्य शेतात काम करायला जातो. आता आदित्य, प्रीतम व पारू प्रियांच्या घरच्यांचं मन कशी जिंकणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.